राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग आलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे या आपल्या लहान भावासाठी अर्थात भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यात। पाथर्डी तालुक्यातील तब्बल 39 गावांचा झंझावाती दौरा करत त्यांनी कडक उन्हात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यात। गावागावात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांनी अक्षय कर्डिले यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले। या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितलं की त्यांच्या दुःखद निधनानंतर ही पोटनिवडणूक होती आहे। त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आहे, तसेच नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत एक विश्वासाचं नातं निर्माण केलंय। महापौर ज्योती गाडे म्हणाल्या की अक्षय कर्डिले यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जनतेत जाऊन काम करण्यास सुरुवात केली आहे। ठेवण्याचं काम हे केलेलं आहे आणि आता मोनिकाताई असतील किंवा अक्षय दादा असतील किंवा आपल्या पंकजाताई मुंडे असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला अनेक विकास निधी पण मंजूर झालेले आहेत आणि येत्या पुढील काळात पण विकास निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतांनी अक्षयदादांना कसं विधानसभेत पाठवायचंय हे सर्वांना आपल्यावर या ठिकाणी जबाबदारी आहे। तसं पाहिलं तर आपण प्राजक्तदादा तनपुरे यांनी पण फॉर्म भरून आपल्याला मोठं सहकार्य या ठिकाणी केलंय, त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते। आणि आता याच ठिकाणी या गावचे सरपंचांनी पण आपल्याला या ठिकाणी ते आपल्याबरोबर आजपासून कामाला लागले, त्याबद्दल सगळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे। पण सरपंचांना मी या ठिकाणी सांगू शकते की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं पण येत्या तुमच्या गावासाठी जो काही विकास निधी लागल ते आणि अक्षय दादा आता आहेतच, ते तुम्हाला कशालाही कमी पडू देणार नाही। आणि आता येत्या 23 तारखेला आपली मतदानाची तारीख आहे, तर येत्या 23 तारखेला आपल्याला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून अक्षयदादांना मोठ्या मताधिक्य देऊन विजयी करायचे। आता ठाकरे साहेबांनी सांगितलं का या निवडणुकीने गाफील राहता कामा नये, समोरच्या उमेदवाराला कच्चं समजायचं काम या ठिकाणी करायचं नाही आणि जेवढ्यात जास्त मतदान बाहेर काढता येईल जेवढं सकाळी लवकर होईल, कारण आता उन्हाचे दिवस असल्यामुळे कुणाला शेतावर जावं लागतं किंवा उन्हाळा असल्यामुळे कुणी बाहेर पडत नाही। पण असं कुठंही न करता आपली ती सगळ्यांची जबाबदारी आहे का जेवढ्या जास्त होईल तेवढं मतदान घडवून आणण्याचं काम सकाळी 12च्या आत आपल्याला हे करायचंय। आणि आपलं अनुक्रमांक 1 असल्यामुळे मतदान करायला पण कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही, कारण की त्यांचं कार्य कौतुकास्पद असून त्यांना जनतेच्या सेवेसाठी आमदारकीची संधी देणं गरजेचं। त्यापुढे म्हणाल्या की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं अपूर्ण राहिलेलं विकासाचं स्वप्न आता अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्व गरजेचं आहे। दौऱ्यातील प्रमुख मुद्दे हे ठळकपणे समोर आलेत। गावागावात नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची जाण करून घेतली। महिलांशी विशेष संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा ज्योती गाडे यांनी जाणून घेतल्या, तर युवकांशी चर्चा करत रोजगार आणि विकासाच्या संधींबाबत आश्वासन दिला। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत विकास कामांद्वारे त्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली। या झंझावाती दौऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील वातावरण अक्षय कर्डिले यांच्या बाजूने झुकत असल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महापौर ज्योती गाडे यांचा आक्रमक प्रचार यामुळे भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचं बोललं जात आहे। एकूणच कडक उन्हातही सुरू असलेला हा प्रचार दौरा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून येत्या निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। मतदारांनी स्वतःचे आकडे तेच पुढच्या
पुढच्या मध्ये पण आहे की एका बुथला पुढे आणि एका बुथला मागं. मला वाटतं ती कसं आता भरून काढायचे. सर म्हटले की आम्ही लीड दिलं आहे, परंतु मला वाटतं हे काही पुरेसं नाही आपल्याला. 63 म्हणजे काही खूप नाही आहे. गाव छोटंच आहे. ताईंना वाटायचं की एवढेच लोक आहेत, त्यातले बरेचसे 15-20 जण आपल्याच बरोबरचे. आणि परंतु हे सगळे प्रमुख आहेत. सोसायटीचे चेअरमन आहेत, दूध संघाचे पदाधिकारी आहेत, मार्केटचे आहेत, गावातील सरपंच आहेत, सगळेच प्रमुख आहेत. आणि या 4-5 जणांनी जरी ठरवलं, बरोबर आहे ना गोवर्धन भाऊ? तेच मला ऐकायचं होतं. बाकीच्या अरे मी 4-5 नाव घेतलं की कोणीतरी बोलत सगळ्यांनी परत बसा. ठीक आहे, आज ऊन एक उशीर झाला, सगळे 10 वाजेपर्यंत भेटतात गावात. परंतु निवडणूक जसं तनपुरे साहेबांनी या निवडणुकीत मला मनाचं मोठेपणा दाखवला, CM साहेबांचं, प्रदेशाध्यक्षांचं, पालकमंत्र्यांचं ऐकलं. आणि ही काही नेहमीची तर पंचवार्षिक येणारी निवडणूक आहे, पोटनिवडणूक आहे. आणि म्हणून मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी निवडणुकीला सहकार्य केलंय. आणि त्यामुळे त्यांच्याही प्रत्येक गावात शेवटी तेही एक निवडणूक केली. मागच्या निवडणुकीमध्ये 2 एकदा ताईंना आणि प्राजक्तादाला अपयश आलं होतं. 19व्या वेळेस ते निवडून आले. त्यांनी या भागामध्ये संपर्क, त्यांचेही कार्यकर्ते आहेत. तर मला वाटतं त्यांनी एवढं मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. तर आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याही सर्व कार्यकर्त्यांना तेवढंच मान सन्मान देऊन या संपूर्ण 23 तारखेपर्यंत आणि नंतरही पुढे एकत्र राहून या निवडणुकीमध्ये काम केलं तर निश्चितपणे चांगलं मताधिक्य आपल्याला मिळेल. फक्त आता आपल्याला एकदम जसं ग्रामपंचायतीला आपण एकत्र बसून निर्णय घेतो, बाहेरचं मतदान असेल, मतदार यादी बघावी लागेल, कोण कुठं आहे, हा सगळा अभ्यास तुम्हाला आहे. परंतु आता काय, आता ऊन पण खूप झालेलं आहे आणि पोटनिवडणूक म्हटल्यावर सगळ्यांना वाटतं कशाला जायचं, निवडणूक खूप सोपी आहे, उमेदवार काही समोर नाही आहे तगडा. परंतु शेवटी त्यांनाही हलक्यात घेऊन चालायचं नाही. कधी कधी निवडणुकीची टक्केवारी कमी झाली की आपण खूप आपलंही काही म्हणजे अडचण येऊ नये ही भावना त्यामध्ये, कारण आपल्या हक्काचं मतदान त्या ठिकाणी राहायला नको. आणि पण आपण सगळ्यांनी अतिशय तनमंथाने 23 तारखेला आपण अक्षयदादासाठी काम करायचं आहे. कारण तुमच्या प्रत्येकाच्या सुखादुःखात, विकास कामामध्ये कळलेले साहेब येत होते, जात होते. त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला. 2009 पासून मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतरही त्यांनी लोकसंपर्क कुठे होऊ दिल्याने प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या कार्यक्रमात ते येतच होते. आणि त्यामुळे ठीक आहे की गावामध्ये 2 पार्ट्या असतात, कधी एकाच पक्षाच्या 2 असतात किंवा विरोधकाचे 1 असते. परंतु कधीही या ठिकाणी आपण जर बघितलं असेल की पूर्वी आप्पासाहेब राजे होते, राजाभाऊ होते, आपण सर्वजण एकत्र काम केलेले आहेत. 2012लाच मला वाटतं आम्ही संभाजीराव होतो निवडणुकीत, तर चांगल्या प्रकारचं लीड हे आपल्या दोन्ही गावांनी दिलेलं होतं. मला वाटतं 125 का 24 असं काहीतरी होते लीड, बरोबर सुद्धा. आता ते जास्त वाढलं पाहिजे माझं म्हणणं. तुम्ही मनाला घेतलं सगळ्यांनी, सगळ्यांचाच प्रयत्न आहे. आता असं नाही की लीड वाढलं म्हणजे अण्णा सरांमुळेच वाढेल किंवा गोवर्धन मोवाळ सुद्धा, सगळ्यांचा हा एकत्रित प्रयत्न त्या ठिकाणी श्रेष्ठ जाणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने ही निवडणूक आपली स्वतःची आहे, अक्षयदादा म्हणजे आपण आहोत या भावनेनं केलं. 100% योगदान सगळ्यांनी दिलं. गावाचे जे कोणी कोऑर्डिनेटर नेमले असतील ते सगळ्यांशी संपर्क करतील, त्यांना अधिक काय मदत होईल. आणि आपले कोणी राहुरीत नगर तालुक्यात पाहुणे रवळे असतील त्यांना आपण फोनद्वारे संपर्क करा. प्रत्यक्षात जरी जाताना आलं तर मला तर हाच प्रचार आहे, केंद्राच्या राज्याच्या योजना गावाच्या विकासामध्ये मोठं योगदान निधी कर्डिले साहेबांनी दिलेलं आहे. आता जसे सांगितलं की पुरुषोत्तम बरेचसे रस्ते आपले राहिलेले आहेत, ते आपल्याला काही जिल्हा परिषदचे असतील, काही इतर जिल्हा मार्ग असतील तर DPTC म्हणा किंवा काही पाडंद रस्ते असेल तर मुख्यमंत्री पाडंद रस्ता ज्याला 15 लाख रुपये 1 किलोमीटरला आहे. फक्त ते रस्ते मोकळे पाहिजे आणि कोणी अतिक्रमण केलेले नसावे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.